सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। एकीकडे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असताना दुसरीकडे डिझेलच्या वाढत्या दरांनी शेतकऱ्यांची अडचणीत भर पडली आहे। मशागत, नांगरणी, पेरणी यासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। मात्र ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल महागल्याने उत्पादन खर्च वाढणार असल्याची चिंता धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यावर्षी रब्बी हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करत शेतकरी खरीप हंगामाकडून अपेक्षा ठेवून आहे। मात्र अशातच डिझेल दरवाढ झाल्याने आर्थिक गणित बिघडले। यासोबतच रासायनिक खतांच्या किमतीतही वाढ झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खत, औषधे आणि इंधन यांच्या वाढत्या किमतीमुळे खरीप हंगामाची तयारी करायची तरी कशी असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। सरकारने डिझेल दरवाढ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच खतांच्या किमती नियंत्रणात आणाव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। बाईट शेतकरी जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। पहिली अडचण तर हीच आहे की ट्रॅक्टर वगैरेचे ते भाव पण त्यांचे ते वाढतीलच, ते डिझेलचे भाव वाढल्यामुळे आणि परत टेम्परेचर आहे वरून आणि त्याच्यानंतर आम्हाला एवढ्या संकटाला तोंड देऊन मशागत करावी लागणार आहे। मध्येच अजून कधी अवकाळी किंवा लाईटचे प्रॉब्लेम येतात, खताचे आता हे संकट निपटल्यानंतर परत खताचं संकट आहे, त्याचे बी भाव वाढलेले आहेत आणि आमच्या घरात आता आज मक्की, गहू वगैरे काही नाही आहे, पण आता भाव वाढलेले आहेत। जेव्हा आमच्याकडे माल उपलब्ध असतो तेव्हा सरकारच्या याच्यामधून भाव भेटत नाही, मार्केटमध्ये भाव कमी असतो आणि ते पण एक अजून संकट असतं। तर शेती करायची कशी ही कधी-कधी आम्हाला चिंता होऊन जाते। त्याच्यासाठी सरकार, मायबापने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, काहीतरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागेल, ही माझी सरकारकडे विनंती आहे। माझं नाव भगवान मोतीराम पाटील, मी आर्णी गावातून बोलतोय। आता जवळजवळ आमचं 12 बिघा वावर कपाशी लावायसाठी तयार आहे, पण डिझेलचा भाव वाढल्यामुळे आता नागाटी ऊन पडलेलं आहे। तो ट्रॅक्टरवाला म्हणे भाऊ भाव वाढलेला आहे, आता तुम्हाला पैसे पण वाढवून द्यावं लागतील म्हणे। मग आता माझा असा प्लॅन आहे, ते शेतीच पडीत ठेवावं लागेल, कारण डिझेल पेट्रोल वाढलेलं आहे। परत शेतीचा भाव, शेतकरीचा जो माणूस येतो त्याला आता 500 रुपये रोज भेटतोय। हो, मग शेतकऱ्यांनी करावं कसे? त्याच्यामुळे आता ते पडीत वावर ठेवून ते पुरवडेल आपल्याला, कारण सरकार पण भाव वाढवतोय डिझेलचा। हां, त्याच्यामुळे मग असे वाटतं की काय झालं, औषध प्यावं का काय करावं? त्याच्यामुळे आता संपूर्ण शेतीच पडीत ठेवू आणि आराम करावा अशी विनंती करतो। या मे महिन्यामध्ये 15 ते 20 तारखेच्या दरम्यानमध्ये शेतीतला जो आमचा हा हंगामी सीझन आहे, त्याच्यामध्ये आमचं लागवड 100% होऊन जाते। परंतु आता यावर्षी बघितलं तर पेट्रोल, डिझेलचा भाव वाढल्यामुळे सगळ्या गोष्टींचा भाव वाढत चालला आहे, म्हणून शेतीचा मशागतमध्ये आम्हाला थोडा उशीर लागतोय। त्याचप्रमाणे अजून शेतकी बियाणे असेल किंवा खत असतात, त्यांच्या सुद्धा खूप वाढ वाढ झालेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठा असा संकट आता यावेळेस लागवडीच्या टायमाला आलेलं आहे आणि बघायला गेलं तर त्याच्या पुढे भाव आम्हाला मिळतो का नाही मिळतो, हे मोठं संकट सुद्धा आता आमच्या समोर आहे। म्हणून शेती चिंतेत आहे की शेतकरी चिंतेत आहे की शेती करायची का नाही करायची, हा मोठा आता संकट आहे। सरकारकडे विनंती आहे की शेतीसाठी काहीतरी नवीन उपाययोजना करावी, का जेणेकरून शेतकरी हा आपली शेत मशागत सुरळीतपणे करता यावी आणि त्याला भाव सुद्धा चांगला मिळावा, एवढीच आम्ही सरकारला विनंती करतो। धन्यवाद।